2025 मधला पहिला कोरोना रुग्ण आढळलेला आहे। पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झालाय। मुंबईनंतर आता पुण्यात 87 वर्षीय वृद्धाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे। या रुग्णावरती पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। सतर्कतेचा इशारा आरोग्य यंत्रणेने दिलेला आहे। पुण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात तिथली परिस्थिती काय। मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। आपण एकूणच पाहतोय की पुण्यातील 87 वर्षाच्या पुरुष व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे। यावर्षीतला पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण आहे। एकूणच आपण पाहतोय की आरोग्य विभागाकडून यानंतर आरोग्य कर्मचारी यांना काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेत। मात्र कुणीही घाबरून जाऊ नये असंही या ठिकाणी आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण पूर्व आशियातील देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते। मात्र कोरोनाचा हा व्हायरस घातक नसल्याचंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते। दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जेव्हा पहिला कोरोना व्हायरस आला होता त्याचा रुग्ण सापडल्यानंतर मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या झाली होती। त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर आत्ता जरी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून कुठल्याही सूचना जरी आल्या नसल्या तरीही याची काळजी जी आहे ती घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।